पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। 15 जून पासून शाळांची घंटा। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके। 12 लाख पाठ्यपुस्तकांच्या वाटपाची तयारी। 72% पुस्तके जिल्ह्यात दाखल। उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून पासून जिल्ह्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजणार असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षण विभागाने व्यापक तयारी सुरू केली आहे। समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्यामुळे यंदा धुळे जिल्ह्यात सुमारे 12 लाख पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात येणार असून आतापर्यंत 72.67% पाठ्यपुस्तके जिल्ह्यात प्राप्त झाली आहेत। जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जाणार आहे। यासाठी तालुकानिहाय गोदामांमध्ये पुस्तकाचा साठा पोहोचवण्याचं काम वेगानं सुरू आहे। शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं पोहोचावीत यासाठी मागील काही दिवसांपासून वितरण व्यवस्थेचं नियोजन करण्यात येते। उर्वरित पाठ्यपुस्तकेही टप्प्याटप्प्यानं जिल्ह्यात दाखल होत असून शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण केलं जातं। त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध होऊन शैक्षणिक वर्षाची सुरुवात कोणत्याही अडथळ्याशिवाय करता येते। यंदाही शिक्षण विभागानं वितरण प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केलंय। शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्यानं विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवीन पाठ्यपुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात आणि अभ्यासपूर्ण वातावरणात होणार असल्याचं चित्र दिसून येते। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबी टीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। नमस्कार, मी जितेंद्र सिंग सिसोदिया, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा, मनपा शिक्षण मंडळ धुळे। मनपा शिक्षण मंडळ व समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता एकूण मनपा क्षेत्राअंतर्गत 150 शाळा, त्यात मराठी माध्यमाच्या 98 शाळा, उर्दू माध्यमाच्या 48 शाळा, हिंदी माध्यमाच्या 2 शाळा व इंग्रजी माध्यमाच्या 2 शाळा अशा एकूण 150 शाळातील 47,049 विद्यार्थ्यांकरिता, लाभार्थ्यांकरिता आपल्याला 47,049 संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व बालभारती यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राप्त झालेले आहेत। या शैक्षणिक वर्षात इयत्ता 2री, 3री, 4थी व 6वीचा जो सिलेबस आहे, जे अभ्यासक्रम आहे, तो बदलला आहे। या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या क्रमानुसार इयत्ता 4थी व 6वीचे जे पाठ्यपुस्तकं आहेत ती अद्याप अप्राप्त आहेत व ती सोडली तर एकूण 85% पाठ्यपुस्तके मनपा स्तरावरती प्राप्त झालेली आहेत, बालभारतीकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत व उर्वरित 15% पाठ्यपुस्तके येत्या 2 किंवा 3 दिवसात उपलब्ध होतील व आलेल्या 100% पाठ्यपुस्तकांचं आपण शाळा स्तरापर्यंतचं नियोजन, सूक्ष्म नियोजन आपण केलेलं असून यात मुख्याध्यापकांना बोलवून आपण त्यांना त्यांच्या शाळेच्या विद्यार्थी संख्येप्रमाणे मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण दिनांक 13 तारखेपर्यंत आपण 100% शाळांना ही 100% पुस्तकं प्राप्त होतील व दिनांक 15 जून रोजी ज्या दिवशी शाळेचा पहिला दिवस असेल त्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत पाठ्यपुस्तके त्यांना प्राप्त होतील किंवा त्यांना वितरित केली जातील। याबद्दलचं सगळं नियोजन मुख्याध्यापका स्तरापासून, शाळा स्तरापासून तर मनपा स्तराच्या वाटपापर्यंत सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे। या नियोजनात आमचे प्रेरणास्थान आदरणीय माननीय आयुक्त कापणी साहेब, तसेच अतिरिक्त आयुक्त मान्य श्रीमती डहाळे मॅडम यांच्याकडे शिक्षण विभाग आहे, तसेच आमचे प्रशासन अधिकारी दासरवार साहेब, त्याच्यानंतर माझ्यासोबत काम करणारे, या विषयाचं सगळं कामकाज बघणारे श्री देवडे सर यांच्याकडे मराठी माध्यमाचा संपूर्ण कामकाज आहे व श्री पवार सर, महेंद्र पवार सर यांच्याकडे उर्दू, हिंदी व इंग्रजी विषयाचं कामकाज आहे। तर या सर्वांनी 100% विद्यार्थ्यांना 100% पाठ्यपुस्तकं 15 जूनपर्यंत पोहोचतील याकरिता जे नियोजन करण्यात आलेलं आहे त्यानुसार ही पाठ्यपुस्तके आपण शाळा स्तरावरती उपलब्ध करून देणार आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।